मिडल क्लास घरची परागी एक खूपच मोठ्या कंपनीत काम करत असते आणि तिचा स्वभाव पण खूपच चांगला असतो. असंच एके दिवशी ऑफिसमध्ये, "काय रे बिंडोक माणसा, हे तू काय केलंस? तू तर माझ्या शर्टवर पूर्ण कॉफी सांडून दिलीस. अरे दिसत नाही का आंधळ्या?" "माफ करा साहेब, पण मी तर बघूनच चालत होतो. उलट तुमचंच लक्ष नव्हतं. तुझ्यासारखा कामगार मला उलटी उत्तरं देणार का? तुला तर..." "थांबा सर, तुम्ही भूषण काकांसोबत असं नाही बोलू शकत. विसरू नकोस परागी, मी तुझा मॅनेजर आहे आणि तू इथे काम करणारी एक एम्प्लॉई. त्यामुळे माझ्या गोष्टीमध्ये तुझं तोंड नको घालूस." "पण ज्या ठिकाणी चुकीचं होते तिथे मी नक्की बोलणार सर. आणि हा काही साधारण कामगार नाहीये. अहो, या कंपनीत काम करणारा प्रत्येक माणूस खूप मेहनत करतो. त्यामुळे आपण सर्वांना त्यांची इज्जत दिलीच पाहिजे आणि तुम्ही त्यांच्याशी असं नाही बोलू शकत." "गप्प बस परागी, तू तुझी लिमिट्स विसरतीयस." "बास करा सर, उगाच दुसऱ्यांना लिमिट दाखवायच्या आधी जरा स्वतःकडे पहा. आणि तुमचं बोलणंच दाखवते की तुम्ही किती लिमिटमध्ये आहात. चला, आत्ताच्या आत्ता भूषण काकांची माफी मागा." "अगं नको परागी, जाऊ दे ना." "नाही काका, यांनी चुकी केलीये तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे." "गप्प बस परागी, मी काही या माणसाची माफी नाही मागणार आहे." "नाही सर, तुम्हाला त्यांची माफी मागितलीच पाहिजे." गप्प बस तू." तेवढ्यात तिथे कंपनीचा मालिक इंद्रजित आणि त्याचा मुलगा तुषार येतो. "सुरेंद्र, भूषण काकांची आत्ताच्या आत्ता माफी माग, नाहीतर या कंपनीतून चालता हो." "काय? हो सुरेंद्र, परागी अगदी बरोबर बोलतीये. असा कुणाचा पण अपमान करणं खूपच चुकीची गोष्ट आहे. आणि आपल्या कंपनीमध्ये प्रत्येक माणूस बरोबरीचा आहे. लहान मोठा असं इथे कोणीच नाहीये." "अहो पण सर, मी तर..." "माफी नाही तर इथून निघून जा. यापुढे तुझी इच्छा. कारण या कंपनीमध्ये कोणी कुणाचा अपमान नाही करू शकत. आणि जर केलास तर मी ऑन द स्पॉट त्या व्यक्तीला या कंपनीच्या बाहेर काढून टाकेल." "ठीक आहे सर, सॉरी काका." मग तो मॅनेजर माफी मागून त्याच्या कामाला निघून जातो. "परागी, तुझे विचार आणि तुझा स्वभाव खरंच खूपच चांगला आहे. आणि माझ्या कंपनीमध्येच नाही तर या जगात तुझ्यासारखी लोक असणं खूपच गरजेचं आहे. कारण जर तुझ्यासारखी सगळी लोक बनले तर हे जग किती सुंदर बनून जाईल." "थँक्यू सो मच सर." "नो प्रॉब्लेम. आणि हो परागी, काल तू ओव्हरटाईम केलं होतंस, त्यामुळे आज तू लवकर जाऊ शकतेस." "नाही सर, मला थोडं एक्स्ट्राचं काम आहे, त्यामुळे मी पहिला ते करून घेते. म्हणजे माझं परवाचं प्रेझेंटेशन अजून चांगलं होईल आणि आपली इंटरनॅशनल क्लायंटसोबत डील पक्की पण होऊन जाईल." "अरे वा परागी, तुझं कामाकडे एवढं समर्पण बघून मला खूपच चांगलं वाटलं. बाकीची लोक तर फक्त पैसे कमवायला येतात, पण तू तशी नाहीयेस. कारण तुला कंपनीच्या ग्रोथची पण काळजी आहे. थँक्यू सो मच परागी." "यू आर वेलकम सर." हे सगळं पाहून तुषारला पण खूपच आनंद होतो. परागी तिच्या कामामध्ये खूपच चांगली असते आणि तिच्या त्या प्रेझेंटेशनमुळे एक खूपच मोठी डील पक्की पण होऊन जाते, ज्यामुळे तिला कंपनीकडून एक्स्ट्राचे पैसे पण मिळतात. "हे बघ आई, आज मी काय काय आणले खायला." "अरे वा, एवढं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण. अस्मिता, सोहम, लवकर बाहेर या." "काय झालं आई?" "अरे वा, एवढं सगळं जेवण." "हो, आणि हे सगळं परागीने आणले. आणि वहिनी, आज तुम्हाला आता जेवण बनवायची काहीच गरज नाहीये. कारण आज माझ्यामुळे कंपनीमध्ये एक खूपच मोठी डील फायनल झालीये आणि त्यामुळे मला एक्स्ट्राचे पैसे पण मिळालेत. आणि म्हणूनच मी सगळ्यांसाठी खायला घेऊन आलीये." "अरे वा, खूपच छान परागी." "अगं पण परागी, जर तुला एक्स्ट्राचे पैसे मिळाले होते तर तू ते सेव्ह करायला हवे होतीस ना. कारण नंतर पुढे जाऊन तेच पैसे तुझ्या कामी आले असते." "हो परागी, अस्मिता अगदी बरोबर बोलतीये." "अगं काय तुम्ही दोघी पण, एवढे पैसे वाचून मी काही ताजमहल बांधणार आहे का? आणि कधी कधी तर चालतं ना आई. चला, आता हा सगळा विचार नका करू आणि पटकन सगळेजण खायला बसा." "ठीक आहे परागी."
मग ते सगळेजण मिळून खायला बसतात. इंद्रजित जरी खूपच श्रीमंत माणूस असला तरी त्याच्या घरची लोक खूपच चांगली असतात. आणि त्याच्या घरी त्याची बायको सिंधुरा तुषारसाठी एक मुलगी शोधत असतात. ही मुलगी बघ तुषार, आपल्या इथे एक मोठी टेक्स्टाईल कंपनी आहे ना, त्यांचीच मुलगी आहे ही. अवंतिका नाव आहे हिचं. आणि मी तर विचार करतेय की तुझ्यासाठी हिलाच फायनल करावं. नाही आई, मी या मुलीबरोबर अजिबात लग्न नाही करणार. अरे पण का तुषार, असं काय झालं बरं? हो तुषार, अरे ही मुलगी दिसायला किती सुंदर आहे आणि तुमच्या दोघांची जोडी पण खूपच छान दिसेल. नाही बाबा, या मुलीला मी आधी पण भेटलोय. अहो ही खूपच घमंडी आहे आणि हिचा स्वभाव बघून माझं डोकंच खराब झालं. आणि आई बाबा, मला एका अशा मुलीशी लग्न करायचं आहे जी साधी आणि सिंपल असेल आणि जी मुलगी पैशाने नाही तर तिच्या स्वभावाने श्रीमंत असेल. पण आता काय करणार, अशी मुलगी मिळणं खूपच अवघड आहे. अरे नाही तुषार, मी अशा एका मुलीला ओळखतो, कारण त्यामध्ये मला हुबेहूब अशीच छबी दिसते आणि ती कोणी दुसरी नाही. आणि तू पण तिला ओळखतोस. अरे ती आपल्या कंपनीमध्ये काम करणारी परागी आहे. परागी? हो सिंधुरा, अगं परागीसारखी मुलगी मी आजपर्यंत नाही पाहिली. तिचे विचार आणि तिचं वागणं खरंच सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं आहे. काय तुषार, बरोबर बोललो ना मी? हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अरे पण तुषार, तुला तुझ्या एम्प्लॉई बरोबर लग्न करण्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना? अगं नाही आई, जर तुम्हा दोघांना ती मुलगी आवडत असेल तर मला तिच्याशी लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त मला अशाच मुलीशी लग्न करायचे जिचे विचार चांगले असतील. मग इंद्रजित आणि सिंधुरा त्यांचा विचार पक्का करून परागीच्या घरी येतात. सर मॅम, तुम्ही दोघी इथे या ना आतमध्ये. आई दादा, हे माझे बॉस आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस. नमस्ते साहेब. नमस्ते, बसा ना. नमस्ते, तुम्ही पण बसा. मग इंद्रजित आणि सिंधुरा मिळून परागीच्या घरच्यांबरोबर परागी आणि तुषारच्या लग्नाबाबत बोलतात आणि ते ऐकून ते दंगच राहून जातात. काय, माझं आणि तुषार सरांचं लग्न? हो परागी, अँड आय एम रिअली सॉरी, कारण ही गोष्ट मला पहिला तुझ्याशी बोलायला हवी होती. पण अशा गोष्टी जर कुटुंबाबरोबर झाल्या तर ते जास्त चांगलं असतं. आणि म्हणूनच मी आणि सिंधुरा आज तुझ्या घरी आलोय. आणि परागी, मला यांनी आणि तुषारने तुझ्याबद्दल खूपच काही सांगितले. आणि खरं सांगू का, ते सगळं ऐकून आता मला तुलाच माझ्या घरची सून बनवायचे. आणि परागी, आजकालच्या जमान्यात तुझ्यासारखी मुलगी मिळणं खूपच अवघड आहे. अगं तुषारने तर हो बोलले. तू सांग आता, तुझी काय इच्छा आहे? बघ परागी, अगं ही लोक एवढी श्रीमंत असून पण त्यांचा स्वभाव किती चांगला आहे. अशी सासरची लोक तुला कधीच नाही मिळणार. बोल बाळा, जे काही मनात आहे ते स्पष्टपणे बोल. हो परागी, कुणाचीच जबरदस्ती नाहीये. आणि तू तर तुषारला आमच्यापेक्षा जास्त ओळखतेस, कारण तू तर त्याच्याच ऑफिसमध्ये काम करतेस ना, त्यामुळे तुला पण त्याचा स्वभाव चांगलाच माहीत असेल. हो दादा, आणि सर, मी या लग्नासाठी तयार आहे, कारण मला नेहमीच तुमचे आणि तुषार सरांचे विचार खूपच आवडलेत. कारण तुम्ही एवढे श्रीमंत असून पण किती डाऊन टू अर्थ आहात. आणि तुषार सरांना माझ्यासारखी मुलगी म्हणजे माझ्यात अशी काहीतरी विशेष गोष्ट दिसली आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि खरं सांगू का, तर मला पण तुषार सरांसारखाच एक नवरा हवा होता. आणि बघ आता, देवाने तुझ्यासाठी तुषार सरांनाच पाठवलं. आमचं तर नशीबच फळफळलं म्हणायचं, जे एवढं श्रीमंत घरचं स्थळ माझ्या मुलीसाठी आलं. अहो असं नका बोलू तुम्ही. श्रीमंत आणि गरीब फक्त बोलायच्या गोष्टी आहेत, पण आपण सगळे तर एकच आहोत. काहीच अंतर नाहीये आपल्यामध्ये. चला आता तोंड गोड करा. हो हो नक्की, मी लगेच अस्मिताकडून मिठाई मागवते. मग ते सगळेजण त्यांचं तोंड गोड करतात. त्यांचं लग्न पक्क झाल्यानंतर ज्यावेळी परागी आणि तुषार एकमेकांना एकांतात भेटतात त्यावेळी, अहो सर, मी तर तुमच्या कंपनीमध्ये एक साधारण एम्प्लॉई आहे, मग तुम्हाला माझ्याशी का लग्न करायचे? नाही म्हणजे मला हे बोलायचे.
की माझ्यासारख्या स्वभावाच्या अजून कितीतरी मुली असतील आणि त्यांच्याकडे पैसा पण असेल. मी कुठे आणि तुम्ही कुठे सर? आपण एकत्र कसं काय राहू शकणार बरं? मी तर त्यावेळी हो बोलून दिलं, पण लग्नानंतर जर... अगं परागी, तू जरा आता जास्तच विचार करतीयस आणि मला माहितीये की तुला या गोष्टीवरती विश्वास होत नाहीये. पण मी खरं बोलतोय परागी, मला तू खरंच खूप आवडतेस. कारण तू तुझं प्रत्येक काम किती चांगल्या प्रकारे करतेस आणि ऑफिसमधल्या प्रत्येक एम्प्लॉईची किती काळजी पण घेतेस, त्यांच्याशी किती आदराने बोलतेस आणि तुझ्या याच गोष्टींवरती मी भाळून गेलो. खरंच? हो परागी, आणि तू घाबरू नकोस. मी काही बाकी मुलांसारखा नाहीये जे लग्न झाल्यानंतर बदलून जाईल. पूर्णपणे विचार केल्यानंतरच मी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे यापुढचं आयुष्य मला तुझ्यासोबतच घालवायचे. हो स्वीट, थँक्यू सो मच सर. तुमचे विचार खूपच चांगले आहेत आणि मला तर हे कधीच नव्हतं वाटलं की माझं लग्न तुमच्यासोबत होईल सर. अगं काय तू पण परागी, आता हे सर कशाला बोलतीयस मला? अगं आता आपण दोघं जण लग्न करणार आहोत, त्यामुळे प्लीज यापुढे तू मला तुषार म्हणूनच बोलवत जा. तुझ्या तोंडून मला माझं नाव ऐकून खूपच चांगलं वाटेल. ठीक आहे तुषार, समजलं मला. अरे आता एवढं पण लाजू नकोस यार. अच्छा चल, निघते मी आता. एक महत्वाचा ईमेल करायचा आहे मला. अगं थांब परागी. असेच दिवस निघून जातात आणि त्या दोघांमध्ये जवळीक वाढायलाच लागते. हे घे परागी, हे मी तुझ्यासाठी आणले, एक छोटंसं गिफ्ट. लव्ह यू सो मच परागी. थँक्यू तुषार, आणि हे गिफ्ट तर खूपच सुंदर आहे. आय लव्ह यू टू. चल ना, बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. अरे पण कुठे? अगं एवढं टेन्शन नको घेऊस तू. कुठे लांब नाही जायचं आपल्याला. बस जवळच्याच एका कॅफेमध्ये जाऊ. आता फायनली आपण दोघे पण एकमेकांच्या प्रेमात पडलोय, मग त्याचं सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे ना. अच्छा, पण तुषार, आय एम रिअली सॉरी, मी तुला काहीच गिफ्ट नाही देऊ शकले. अगं त्यात काय एवढं, तू आहेस ना माझ्यासोबत, मग तेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट आहे. मग ती दोघे जण कॅफेला निघून जातात आणि त्यांना पाहून इंद्रजितला खूपच आनंद होतो. चला, ही तर एक खूपच चांगली गोष्ट झाली की लग्नाआधीच ही दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे लग्नानंतर या दोघांना आता काहीच प्रॉब्लेम नाही येणार. एक काम करतो, लगेच ही गोष्ट मी सिंधुराला सांगतो, कारण हे ऐकून तिला पण खूपच आनंद होईल. लग्नाची तयारी जोरात चालू असते. असंच एके दिवशी, अगं आई, कुठे चालली आहेस तू? थांब ना, थोडा वेळ अजून बस माझ्यापाशी. एवढ्या लवकर झोपायला नको जाऊस तू. चल ये पटकन आणि माझ्या डोक्याला तेल लावून दे. ठीक आहे परागी, जसं तू बोलशील. आणि तसं पण तू या घरामध्ये आता थोडेच दिवस राहणार आहेस. मुलींचं पण काही वेगळंच असतं. एवढं त्यांना प्रेमाने मोठं करा आणि मग मोठं झाल्यावर त्यांना त्यांच्या सासरी पाठवून द्या. अगं काय आई तू पण, प्लीज रडू नको ना. मग काय करू मी बाळा, लग्न झाल्यावर मला तुझी खूपच आठवण येईल बघ. पण एका गोष्टीचा मला खूपच आनंद होते की तू तुझ्या सासरी खूपच आनंदात राहशील. आता पहिला रडायचं थांबव बाई. मी तर फक्त एका घरातून दुसऱ्या घरी चाललीये, थोडी ना हे देश सोडून चाललीये मी. काय तू पण परागी बाळा, खरं खरं सांग, तू तुझ्या त्या श्रीमंत सासरी गेल्यानंतर या गरीबाईला विसरणार तर नाहीस ना? अगं हे तू काय बोलतीयस आई? माझ्याकडे किती पण पैसा येऊ दे, पण मी तुम्हा तिघांना कधीच नाही विसरणार. कारण माझी खरी श्रीमंती तर तुम्ही तिघे जण आहात आणि तुमच्याशिवाय मी तर अपूर्णच आहे. परागी. मग कुसुम आणि परागी एकमेकींना मिठी मारतात. पुढे एके दिवशी ज्यावेळी सिंधुरा परागीला भेटायला तिच्या घरी येत असते, त्यावेळी, अरे निघून जा इथून, मला तुझ्याकडून दूध नाही घ्यायचं. अरे खूप झालं तुझं, तुझ्यासारखे 56 दूधवाले पडलेत. आणि तुला काय वाटलं, तुझ्याशिवाय या गल्लीत कोणी दूध नाही देणार का? अहो पण दीदी, माझी काय चुकी आहे बरं? बोलले ना मी एकदा, निघून जा इथून, नाहीतर एक कानाखाली मारेल. मग तेव्हाच तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. हा दूधवाला तर किती गरीब आहे,
आणि ह्या बिचाऱ्याचे तर पायाला पण किती लागले. मग परागी अशी ह्याला का ओरडतीये बरं? आजपर्यंत मी जो परागीबद्दल विचार केला होता ती तर पूर्णपणे ह्याच्या उलटच आहे. असं तर नाही ना की याआधी परागीने चांगलं बनायचं नाटक केलं. परागीचं हे रूप पाहून सिंधुराला खूपच धक्का बसतो. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.